नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ड्रेस कशा प्रकारे कटिंग करायचा आणि रेडीमेड जर गळा बनलेला असेल तर तो कशा प्रकारे कमी करायचा, कारण गळ्याची रुंदी जास्त असल्यावर गळा खूप ब्रॉड होतो। तो कशा प्रकारे कमी करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर इथे बघा, हा जो ड्रेस मटेरियल आहे तो इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण एकत्र घेतलेले आहेत मी। तर सगळ्यात अगोदर आता पुढच्या पार्टला खाली लेस असल्यामुळे आपल्याला फोल्डिंग साठी लागणार नाही, तर तसंच पाठीमागच्या भागासाठी आपल्याला इथं फोल्डिंग साठी लागणार आहे। त्याच्यामुळे जो पाठीमागचा भाग आहे तुम्ही खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आणि इथं उंचीचं मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट पार्ट काढायचा आहे, कारण गळ्याची रुंदी जास्त असल्यामुळे तो आपल्याला सेपरेट कट करावा लागणार आहे। त्याच्यानंतर इथे बघा, पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं। सगळ्यात अगोदर आपण एक सरळ लाईन आखूया आणि त्याच्यावर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं। तर डीप नेक पुढचा आणि पाठीमागचं दोन्ही डीप नेक आहेत, त्याच्यामुळे इथं 6 इंच मी शोल्डर घेतलेला आहे आणि 3 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे। तर इथे बघा, बघू शकता, सॉरी 2.5 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि इथं 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर पाठीमागचा जो गळा आहे तो आहे 6.5 7 इंच इथं मार्किंग केलं आणि खालच्या साईडला मी 3 इंच घेतलेला आहे, कारण पाठीमागे आपल्याला चेन लावायची आहे। तर चेन लावण्यासाठी अर्धा इंच आपलं जाणार आहे। त्याच्यानंतर मुंड्यासाठी मार्किंग करायचं आहे। तर मुंड्यासाठी मी घेतलेला आहे इथे 6.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला इथं या लाईनवर छातीचं माप टाकायचं आहे। तर छाती आहे आपली 34 इंच, तर 8.5 इंचावर इथं मी मार्किंग केलं आणि सरळ लाईन आखून घेतली। आपल्याला जो मुंडाचा बॉक्स आहे ना तो तयार करून घेतला आणि इथं आपल्याला आता मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं मी 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि इथं बघा मुंड्याचा शेप देऊन घेतला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर 9.5 इंचावर माप टाकलं। त्याच्यानंतर कमरेचं माप इथं आपल्याला 14 इंचावर टाकायचं आहे आणि जो कट असतो आपला त्याच्यासाठी इथं मी 20.5 इंच माप टाकलेला आहे, कारण कस्टमरचं मी इथं अंगावरून माप घेतलेलं होतं आणि जर तुमच्याकडे रेडीमेड ड्रेस दिलेला असेल मापाचं तर त्याच्यावरून तुम्हाला घ्यायचं आहे, कारण कटचं माप हे थोडंसं हाईटनुसार कमी जास्त होत राहतं। पण नॉर्मली तुम्ही 20 इंच 21 इंच 22 इंच असं घेऊ शकता। हाईट कमी असेल तर 20 इंच घ्यायचं आणि जास्त हाईट असेल तर तुम्ही 22 इंच घेऊ शकता। ओके, त्याच्यानंतर इथे बघा, छातीचा चौथा भाग टाकला 8.5 इंच, कमर टाकली 7.5 आणि सीट घेराचा चौथा भाग टाकलेला आहे मी 9 इंच। तर इथे बघा, अशा प्रकारे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे। त्यानंतर साईडला 1.5 इंच एवढं मार्जिन घेऊन आपल्याला ते पण तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि आपला सीट घेर किती आहे 9.5, त्याच्यात 1 इंच शिलाईसाठी घेतलं होतं 10 इंच, तसंच खाली पण 10 इंच घ्यायचं आणि इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तर इथे बघा, स्ट्रेट लाईन मी आखून घेतलेली आहे। आता याच्यानंतर आता आपण इथं कट करून घेऊया। जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर पाठीमागचा मुंडा आणि साईडचे पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत। तर इथे मी जो आपलं कुर्ती आहे ती स्ट्रेट कटवाली आहे। तुम्हाला खालच्या साईडला जर घेर हवा असेल तर जिथं मी 10 इंच खालचा घेर घेतलेला आहे तुम्ही तिथं 1 इंच वाढवून घेऊ शकता, म्हणजे 11 इंच करू शकता। ते तुम्ही साईजनुसार घेऊ शकता। साईज कमी जास्त असेल त्याच्यानंतर तुमचं माप पण चेंज होत राहील। तर फक्त फॉर्म्युला हाच वापरायचा आहे, फक्त तुमचं जे माप जे आहे ते बदलणार आहे। त्याच्यानंतर इथे बघा, मी पुढचा पार्ट घेतलेला आहे। तर पुढच्या पार्टचा गळा जर जास्त असेल तर तो कसा कमी करायचा, तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला जे डिझाईन केलेली असते ना ती एकावर एक व्यवस्थित ठेवून सेट करून घ्यायची आहे, म्हणजे आपली एका साईडला डिझाईन जात नाही। बरोबर मधोमध आपले दोन्ही पण पार्ट जे आहे ते एकसारखे आले पाहिजेत। त्याच्यानंतर इथं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर गळ्याचं मार्किंग आपण नंतर करूया। तर जे 2.5 इंच मार्किंग करायचं आणि तिथून पुढं पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला इथं ठेवून द्यायचा आहे। तर इथे बघा, शोल्डर बरोबर 5.5 इंच मार्किंग करून घ्यायचं। तिथे बघा, मी 2.5 इंच गळ्याचं मार्किंग केलं आणि जिथं 2.5 इंच आलेलं आहे तिथून पुढे मी आता बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि आता जसं आहे तसं आपल्याला बॅक पार्ट इथं मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे ही ड्रेस कटिंग करण्याची, कारण प्रत्येक जो ड्रेस असतो त्याची मेथड एकच असते, फक्त आपली मापं चेंज होत राहते आणि थोडाफार चेंजेस असते। तर ते तुम्ही व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघितला की ते तुम्हाला अगदी इझिली समजतील।
तर इथे बघा मी मार्किंग करून घेतलं, जिथं आपलं म्हणजे 2.5 इंच माप केलेलं होतं ना गळ्याचं, तिथून असं क्रॉसमध्ये गळ्याच्या साईडला एक तिरकी रेषा आखून घेतलेली आहे, कारण आपल्याला तिथं नंतर शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जी आपली गळ्याची रुंदी आहे ती कमी होते. तर इथे बघा जिथं आपण मापाचं मार्किंग केलेलं होतं, म्हणजे सीट घेर, कमर घेर आणि छाती, तिथं बरोबर असे नॉचेस द्यायचे, म्हणजे हे जे नॉचेस आहेत ते आपल्याला ड्रेसला फिटिंग करताना कामी येतात. तर आपल्याला समजते की दोन्ही पण पुढचे आणि पाठीमागचे जे नॉचेस मिळले की आपली फिटिंग जी आहे ते परफेक्ट येते. तर इथे बघा आता बाही कटिंग करायची आहे. तर इथे जी बाही आहे या ब्लाऊजची, सॉरी ड्रेसची, तर ते 3/4 स्लीव्ज आहेत, म्हणजे 10 इंचाची स्लीव्ज आहे. तर त्याची कटिंग आपण इथं करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर खालच्या साईडला जर कमी जास्त असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाहीचं माप टाकायचं आहे. तर इथे बघा बाही आहे आपली 10 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं आपल्याला 11 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा 11 इंच मार्किंग केलं, तसंच सेम पुढच्या साईडला पण 11 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे सरळ लाईन आखून घ्यायची आणि नंतर आपल्याला कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे. तर कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंच, कारण छोटी साईज आहे, हेवी साईज असते तर इथं आपल्याला कॅप हाईट 3.5 इंच घ्यावं लागलं असते. त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकायचं आणि खालच्या साईडला दंडे घेराचं माप टाकायचं आणि फिटनेस सिलाई मार्जिनचं माप टाकायचं. हे सगळे माप टाकून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर परफेक्ट असं इथं बाहीचा शेप देऊन घ्यायचा, पुढचा आणि पाठीमागचं दोन्हीही. आणि तुम्हाला जर बाही कटिंग करता येत नसेल तर त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, नक्की चेक करा. खूप सोप्या पद्धतीने आणि फॉर्म्युला सहित सांगितलेलं आहे की बाहीची कटिंग कशी करायची ते, जेणेकरून तुमची बाही जोडायला अजिबात कमी पडणार नाही, एकदम परफेक्ट अशी फिटिंग येते बाहीची. तर इथे बघा मी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि नॉचेस पण दिलेले आहेत, जे की आपले फिटिंग पॉईंट आहेत त्याला. आणि नंतर जो पुढचा भाग आहे खोल भाग, तो इथे कट करून घेतला. तर इथे बघा पूर्ण ड्रेसची आपली कटिंग इथं करून झालेली आहे आणि जो गळापट्ट्या लागणार आहेत ते आपण नंतर कट करून घेऊया. ज्यावेळेस आपण पूर्ण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस आपण गळापट्टी कट करूया, आणि त्या कशा जोडायच्या त्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतीलच नंतर. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.